नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण वाती बनवण्याच्या अगदी वेगवेगळ्या पद्धती या ठिकाणी बघणार आहोत. त्यामुळे वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण या ठिकाणी पंचमुखी वात तयार करणार आहोत, जी की सर्वात शुभ मानली जाते. त्यामुळे आपण आपल्या व्हिडिओची सुरुवातसुद्धा पंचमुखी वातीपासूनच या ठिकाणी तयार करणार आहोत. तर बघा, या ठिकाणी आपल्याला कापसाचा एक असा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याच्या दोघं बाजूला व्यवस्थित अशा पद्धतीने टोकं तयार करून घ्यायचे आहे, म्हणजे वाती तयार करून घ्यायच्या आहे. अगदी वेगवेगळ्या पद्धतीने आज आपण सोप्या पद्धतीने भरपूर अशा वाती कमी वेळेमध्ये कशा तयार करायच्या ते बघणार आहोत. कारण काय होतं की आता भरपूर असे सण सुरू झालेले आहे. गौरी असो, गणपती असो किंवा नवरात्र, दसरा आणि त्यानंतर दिवाळीसुद्धा. मग अशा वेळेस आपल्याला भरपूर दिवे लावावे लागतात. तर तुम्ही या पद्धतीने नक्की ते ट्राय करून बघा. तर बघा, या ठिकाणी मी हळद घेतलेली आहे. हळदीमध्ये अगदी थोडंसं दूध मिक्स केलेलं आहे. तुम्ही दुधाऐवजी तेल किंवा तूपसुद्धा टाकू शकतात. आणि बघा, अशा पद्धतीने आपल्याला जे टोकं आहे वातीचे, त्या टोकांना हे लावायचं आहे. जेणेकरून काय होतं की आपल्याला ज्यावेळेस वात लावायची असते त्यावेळेस हे टोकं व्यवस्थित कडक राहतात, म्हणजे पेटवायलासुद्धा सोपं जातं आणि लवकर देखील पेटतात. तर बघा, अशा पद्धतीने जी पंचमुखीची वात आहे ती आपली या ठिकाणी तयार करून झालेली आहे. त्यानंतर आता आपण जी फुलवात आहे तीसुद्धा कशी बनवायची ते या ठिकाणी बघूया. तर बघा, या ठिकाणी मी कापूस घेतलेला आहे. कापसाला अशा पद्धतीने वरच्या साईडने टोक तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी या ठिकाणी आता कुंकू घेतलं आहे आणि कुंकामध्ये थोडंसं दूध मिक्स केलेलं आहे. तुम्ही तेलसुद्धा टाकू शकतात. तर बघा, आता जो वरचा जो भाग आहे फुलवातीचा, त्या ठिकाणी आपण हे कुंकू आणि दूध व्यवस्थित लावणार आहोत. जेणेकरून आपली जी फुलवात आहे तेलामध्ये बुडल्यानंतर त्याचं जे टोक आहे ते सापडतच नाही, सर्व काही मिक्स होऊन जातं. मग अशा वेळेस आपण जर या ठिकाणी जर हे लावलं कुंकवाचं, तर एक कडकपणा या टोकांना येतो आणि आपल्याला ज्यावेळेस लावायचे असते दिवा लावायचा असतो त्यावेळेस सोप्या पद्धतीने आपण ते लावू शकतो. आता त्यानंतरची आपली रेग्युलर जी वात आहे ती तयार करण्याची अगदी सोपी पद्धत बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे अगरबत्तीची काडी. आता बऱ्याच महिला खाली रांगोळी टाकतात आणि त्यानंतर ही वात बनवतात, परंतु ते सुद्धा अवघड असल्यासारखं वाटतं. कारण रांगोळी असं पायदळी टाकायची आणि मग ती त्यावरती रांगोळीवर वात बनवायची, हे जरासं थोडंसं वेगळं वाटतं. त्यापेक्षा तुम्ही अगरबत्तीच्या काडीने अगदी आरामात वाती तयार करू शकतात. आणि बघा, कापूस घ्यायचा आहे. ज्या आकाराची आपल्याला जेवढ्या साईजची किंवा जेवढी जाड वगैरे काय बनवायची असेल वात, तेवढा कापूस घ्यायचा आहे आणि अगरबत्तीच्या काडीवरती असं फिरवायचं आहे. काहीच अवघड नाही आहे, खूप सोपं आहे. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी रोज भरपूर असे नवनवीन यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. तर बघा, आता जे टोकं आहे वातीचे, त्या ठिकाणी आपण जे हळदीचं मिश्रण बनवलेलं होतं, हळद आणि दूध टाकून, ते यामध्ये मी लावत आहे. जेणेकरून ही सुद्धा वात आहे, जे आपलं टोक आहे ते अगदी कडक बनेल आणि जे की लावायला सोपं राहील. तर बघा, अशा पद्धतीने मी वातीचे टोकांना अशा पद्धतीने हे लावून घेतलेलं आहे. आता आपण या ठिकाणी 3 प्रकारच्या वाती बघितलेल्या आहे. ह्या वाती मी तुम्हाला लावूनसुद्धा दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित समजेल. आता बघा, ही जी अखंड जी रेग्युलर वात आहे ती आपण या ठिकाणी बनवली. त्यानंतर फुलवातीसुद्धा आपल्या बनवून झालेल्या आहे आणि पंचमुखी वातसुद्धा आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे पोहोचला ते. आणि बघा, त्यानंतर आता आपल्या ह्या 3 प्रकारच्या वाती तयार करून झालेल्या आहे. आता आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे तूप. शक्यतो तूपच वापरायचं आहे. आता तूप का वापरायचं हे सुद्धा तुम्हाला पुढे व्यवस्थित समजेल. आता मी या ठिकाणी एका दिव्यामध्ये पंचमुखी वात जी आहे ती ठेवलेली आहे आणि बाकी दुसऱ्या दिव्यामध्ये आपली रेग्युलर वात जी आहे ती मी ठेवलेली आहे. आणि जी आपली फुलवात आहे तीसुद्धा आपण या ठिकाणी लावून बघणार आहोत. तर बघा, मी ज्या पंचमुखी वात आहे त्या दिव्यामध्ये हे तूप व्यवस्थित टाकत आहे. तुम्ही पंचमुखी वात लावण्यासाठी तेलाचा वापर केला तरीही चालेल, तसं काही नाही की तुपच टाकलं पाहिजे. पण आपण ही जी वात बनवलेली आहे फुलवात, यासाठी तुम्हाला तुपाचाच वापर करायचा आहे. असं का? तर बघा, आपण ह्या पंचमुखी वाती ज्या आहे एकाच वेळेस तयार करून ठेवणार आहोत, जेणेकरून आपल्याला दरवेळेस नवीन तयार करण्याची गरज पडणार नाही. आता जे तूप आपण घेतलेलं आहे ते तूप थोड्या वेळाने थिजतं, म्हणजे काय होतं की त्याचं एक मेल्ट तयार होत, तूप थिजतं. मग त्यामुळे आपली जी वात आहे अगदी टोकदार राहते, तेल त्यामध्ये होत नाही. ज्यावेळेस आपण
ही वात लावतो त्यावेळेस व्यवस्थित तिथे तूप जे आहे ते वितळतं आणि आपली ज्योतसुद्धा अगदी आरामात पेटते. त्यामुळे तुपाचा शक्यतो वापर करा. आणि बघा मी सर्व ज्या वाती आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी पेटवूनसुद्धा दाखवलेल्या आहे. खूप सुंदर तयार केलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर वाती तयार केल्या तर पेटवायलासुद्धा खूप सोपं जातं आणि दिसायलासुद्धा छान दिसतं, वेळही लागत नाही. त्यानंतरचे आपले अखंड ज्योत बनवण्यासाठी आपण या ठिकाणी अशा प्रकारच्या धाग्याने अखंड ज्योत तयार करत असतो. बऱ्याच महिलांना तीसुद्धा बनवण्याची आवड असते. मग काय होतं की आपल्याला 1-2 जणांची गरज लागते, कारण एका साईडला पकडायला कोणीच नसतं. तर अशा वेळेस मी या ठिकाणी एक कातर घेतलेले आहे आणि एक टोक कात्रीला बांधायचं आहे आणि बघा अशा पद्धतीने हातावरती याला फिरवायचं आहे आणि अगदी आरामात आपली अखंड ज्योत या ठिकाणी तयार झालेली आहे, न कुणाची मदत घेता. तुम्ही कात्रीऐवजी दुसऱ्या कुठल्या एखाद्या वस्तूला सुद्धा हे बांधू शकतात. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.